परमात्मा एक महान त्यागी बाबा जुमदेवजी परमात्मा एक सेवक मंडळ तुमच्या वतीने आज रथयात्रा सामूहिक हवनकार्य व भव्य सेवक संमेलन यांचे नियोजन या ठिकाणी केलेले आहे। त्यानिमित्त या मानव मंदिरात या पटांगणावर एका भगवंताचे चर्चासत्र सुरू आहे। या चर्चासत्रामध्ये शिवशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। त्याप्रमाणे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित, त्यांना माझा प्रणाम। सर्वांचे आई वाराणसी उपस्थित, त्यांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक गोविंदरावजी शेलोगर साहेब, मार्गदर्शक कोंबले, त्यांना माझा नमस्कार। हिरालाजी शरणांगजी मार्गदर्शक, शिवराज यांना माझा नमस्कार। त्याप्रमाणे या गावचे या आमचे मित्र, आमचे बंधू बाबूराव बुधेजी, महेंद्रजी, त्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित आमच्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष देवळजी आणि उपस्थित या मंडळाचे सर्व संचालक, आमच्याकडून आलेले संचालक, या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक, सेवकिनी, बालगोपाळ, नरनारी, नागरिक, सर्वांना माझा नमस्कार। वेळेच्या अभावी मी एवढं सांगतोय की आपल्या इथे जे सेवक संमेलन आहे, सेवक संमेलन म्हणजे काय, त्याचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे। आपण सेवक संमेलन नेहमी करतो, सेवक संमेलनात जातो, पण सेवक संमेलनाचा अर्थ समजत नाही, आपण वाट पाहून वाट चुकवून देतो। सेवकांचा मनाचा मन मिलन करण्याचा हा एक कार्यक्रम म्हणजे सेवक संमेलन। तुम्हाला म्हणता येईल सर्वांच्या सेवकाच्या मनाचा मिलन होय, म्हणूनच सेवक संमेलन आपण करतो। कोणाला काही वाटत असाल, कोणाला कमी वाटते, कोणाला जास्त वाटते, या विषयाच्या या ठिकाणी सविस्तर चर्चा होणे म्हणजे सेवक संमेलनाची चर्चा बैठक। आता आपल्या या ठिकाणी बाबूभाऊने सांगितलं, भाऊ या आपल्या संस्थेतून आता काही मार्गदर्शक निवडायचे आहेत, बरोबर आहे। गाव तिथं मार्गदर्शक झालं पाहिजे, संस्थेच्या मार्फत मार्गदर्शक राहिले पाहिजे, चांगले गाव, चांगले व्यक्ती, सेवक चांगले जुळले पाहिजे, त्याच्या गाव सुखी झालं पाहिजे, हा एकमेव उद्देश। आपला उद्देश स्वच्छ आहे, आपला आत्माही शुद्ध आहे, आपले विचार शुद्ध ठेवून शुद्ध करणारे आपण काम करतो, पण समोरचा जो मार्गदर्शक बनवला तो आपण विश्वासाने ठेवल्याच्या नंतर तो किती चांगला विश्वास राहू शकते याची काळजी घेणे आपली गरज आहे। मी याच्यासाठी सांगतो की मला कमी वयामध्ये खूप मोठा अनुभव भेटला। काही लोकांनी सांगितलं आम्ही खूप चांगलं काम करू, चांगलं राहू, चांगले प्रामाणिकपणे राहू, आणि त्यांनी प्रामाणिकता तुम्हाला सर्वांना माहीत आहे। म्हणून निवडाच्या वेळी अनुभवातून ज्याचं पोट परमात्माच्या भरोश्यावर राहू नका, त्याची कमाई आहे, शेतीचं काम करत साधा माणूस सतत तो चालते, परंतु चांगल्या कार्यात एवढं मोठं कार्यक्रम आहे आपलं रामटे करून आता रथयात्रा आणली, तुमसरला आली, तुमसरच्या आहे आणि इकडे सेवक जुळले आहेत। आपण शून्यातून आलो भाऊ, जुळवता संख्या जुळवता सेवक एवढे जुळलेत आणि सेवकाचं मन चांगलं आहे, लोक चांगले सेवक आहेत, लोकांमध्ये काही नाही, त्याचे मत चांगले आहेत, परंतु का एक मिठाचा खडा जर पडला तर मिठाला आपले पूर्ण देहायला पूर्ण भेटतात। आम्ही या परमात्मा दुःखामुळे आलो, सुखासाठी आलो, सुख आम्हाला भेटलं, आम्ही सुखी झालो, म्हणून लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न आमचा असला पाहिजे, हा विषय आम्ही आपल्या मनात ठेवला, आणि त्यामुळे आम्ही या महाराष्ट्रात चांगलं काम कसं होऊ शकते, एक आमचे शिवाजी महाराज पहा, त्यांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर मर्द सेवक झाले पाहिजे अशी विचार त्या सर्व बाबाच्या सेवकाला असली पाहिजे। आज बाबाने 1992 ला सांगितले वैचारिक क्रांती करा। 1992 ला वैचारिक क्रांती म्हणजे काय, भगवान मेरे पास है, मैं हूँ सदा भगवान का, माझ्या जेवढं भगवान आहे, मी जर शुद्ध अंतकरणाने चांगले कार्य करेल तर माझे भगवान तर माझ्या सोबत राहील, जर वाईट करेल तर माझे भक्त सुद्धा वाईट होईल, हा विषय आपल्या मनात असला पाहिजे। आणि म्हणून आपल्या या मनातल्या, म्हणून आपण या मार्गात जेव्हा आम्ही या मार्गात आलो सुखासाठी आलो, सुखही भेटलं,
समाधाने भेटलं, परंतु आम्हाला एक विचंबना वाटली की आता ते पाहतो आम्ही बाबाच्या हयातीत पाहिलं आणि आज आम्ही पाहतो. आजच्या परिस्थितीत आम्हाला सांगायचं आहे की आपली सामोरची पिढी कशी वाढावी, परंतु आज आम्हाला दुःख होते की आमच्या सेवकामध्ये तफावत आहे. ही मोठी अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. मंडळ असो, टिमकी असो, मोहणी असो, रामटेक असो, तुमसर असो, कोणी असो, आम्ही सर्व बाबाचे सेवक आहोत. आज आम्हाला मानव धर्माला सामोर नेण्याचं काम बाबांनी आमच्या हातात सांगितलं. आज बाबा जरी पाहत असतील तर बाबाजाला सुद्धा वाटत असते जे नियम काढतात तर इथं जायचं नाही तिथं राहतं, त्याला किती त्रास होतो. ज्या माणसाने भगवंताने एवढी आराध्य करून भगवंताला प्राप्त केलं आणि तुम्हा सर्वांना सेवकांना फुकटात दिलं, एक सेवकाची पदवी दिली. हे सेवकाची पदवी तुमची कोणी नेणार नाही, कोणताही माणूस तुमची पदवी काढणार नाही. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची चांगली सेवा करा. ज्यांना आई असेल, ज्यांना आई नसेल त्यांना विचारा, त्यांना वडील नसेल त्यांना विचारा. त्यांना आई वडील आहेत, त्यांना आज वाटत असेल की माझे आई वडील आहेत, बाबा होते तेव्हा सुद्धा यांनी असेच केलं होतं. म्हणून आपण सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायचं, आपल्या परिवाराकडे लक्ष द्यायचं. आणि आज या ठिकाणी बालूभाऊ इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ, त्याचे एकच उदाहरण आहे. तुम्ही मंडळाच्या विरोधात फोटो देता आणि तुम्ही देता 1000 रुपयात. आता ज्यांच्या व्यवहार तुमचा काही व्यवसाय आहे का? तुमच्या शुद्ध वंतकरणाने केलं, जेवढे पैसे लागले तेवढेच पैसे घेतात, त्याच्यापेक्षा आपलं प्रामीण आपलं पोट भरण्याचं साधन नाही. आणि ज्यांच्या पोट भरण्याचं साधन आहे भाऊ त्याच्या त्या पायाचं वाढू त्याच्या पायाच्या खाली तर सरकल. मग तुम्हाला चांगले म्हणतील का? तुम्हाला सहयोग करतील का? म्हणून आपलं काम आहे, आपले जे सेवक आहे जेवढे पण आहे तेवढे चांगले विचारायचे आहे. पण जे आले नाही, ज्याने आवडून दिला, अडवण्याचं काम केलं, त्यांना सुद्धा माझी या ठिकाणी जे माहितीच्या द्वारे असो, काही आता सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून सांगतो, येणारा तुम्ही 5 वर्ष थांबा. जे जे आता संस्था असतील, मोठे मोठे असतील, माझ्या बापानं मला 25 एकर शेती दिली होती. माझ्या जिम्मेदारी आहे 50 एकर करणे, नाहीतर मी बापाच्या विचार करेल का माझे 25 एकर आहेत. तर तो पोटला म्हणला जात नाही, त्याला पोरला म्हणलं जाणार नाही. मंडळात किंवा टिमकीत दम आहे तर स्वतः जवळचं काहीतरी करून दाखवा, उठार. बाबाच्या नावानं नाही, तुमच्यामध्ये दम आहे तर तुम्ही करून दाखवा आणि लोकांना जागवा. आयत्या मानावर आयत्या गादीवर कोणी कोलांड्या मारत, जरा मेहनत करा, जरा सकाळी उठा. नाही तर आता आम्हाला इतिहास माहिती आहे, इथं कार्यक्रम कमी वेळाचे आहे. समजा 4 वाजताच्या राहिला असता, आपलं 4 वाजता बोलायचं राहिलं असतं, तुम्हाला सर्व सेवकांना समजलं असतं की आजचं काय 5000 आम्ही घेत नाही, आम्ही 1000 रुपयात फोटो देतो. तत्वाचे, भगवंताचे, 2 बाबाच्या माळी. आणि याच्यामध्ये आता बालूभाऊ आपण कुठलाही देऊ. आता 95 रुपयात आपल्याला शुद्ध याला आपल्याला भेटते चांगली 95 रुपयात. आपण त्याची 100 रुपयात 5 रुपये आपल्या चौकीदाराला होईल. आणि तो काम आपण करतो म्हणून त्याच्या पोटात दुखते आणि त्याचं पोट दुखणार आहे. तुम्ही चांगलं काम करा. बाबाचं माझ्या लेटर आहे, माझ्याकडे एक लेटर आहे, बाबाने चिठ्ठी लिहिलेली लेटर आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं तुम्हाला अडवण्याचं काम कोणी नाही करू शकत. तुम्हाला अथॉरिटी घेण्याच्या, बापाची परमिशन घेण्याची काही गरज नाही. तुम्ही शुद्ध अंतकरणाने जर काम करत असाल तर भगवान तुमच्या सोबत काम कराल. जर तुमची नियत खराब असेल, तुमच्या आतल्यात कुठेतरी खोटंपणा असाल तर भगवान तुम्हाला साथ देणार नाही. हे बाबाच्या माझ्याजवळ लेटर आहे लिहिलेला. आणि म्हणून आमचं काम आहे, जो भी काम करायचं शुद्ध आचरणाने, शुद्ध विचाराने, शुद्ध मनाने काम करायच्या, लोकांचं कल्याण व्हावं तेवढं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. जे चांगलं काम असेल ते करण्याचा प्रयत्न नेहमीच करू. आपण आपल्या आईवडिलांची नेहमी सेवा करा.
जिवंतपणे सेवा करा. मी बोलायचं होतं पण वेळेच्या अभावी मी एवढं सांगतो, आपल्या मुलांना मुलींना सर्वांना चर्चा बैठकीच्या आणा आणि त्याच्यातून चांगलं त्यांना संस्कार द्या. या प्रसंगी मी एवढं सांगतो, आपले 2 शब्द संपवतो. वेळेच्या अभावी सर्वांना माझा नमस्कार.